फिल्म फेस्टिवल यावर्षीपासून आहे, पण गेल्या वर्षी नॅशनल टुरिझम शॉर्ट फिल्म फेस्टिवल म्हणून काही जण आपल्या परिवारात आधीपासूनच आहे. वैशाली आहे त्याच्यामध्ये, विठ्ठलचाही या वर्षीपासून समावेश झाला असं आम्ही जाहीर करतो. विठ्ठलचा आपल्या या परिवारात समावेश होतो आणि आय गेस एक पुस्तक जे आहे ते विठ्ठल आपल्या या सगळ्या परिवाराला देऊ इच्छितो. सो आपण एक हे जेस्चरच समजूया की या निमित्ताने विठ्ठल या कुटुंबाचा भाग होतो आहे. विठ्ठलला सांगायला आवडेल मला की आपण ही जी सांगड घालायचा प्रयत्न करतो आहे पर्यटन आणि शॉर्ट फिल्म फेस्टिवल किंवा डॉक्युमेंटरीज, तर या निमित्ताने या सगळ्या डॉक्युमेंटरीजला आपण एक प्लॅटफॉर्म देतो आहे, एका अर्थाने एक डिस्ट्रीब्युटर मिळतो आहे. सो ही आपल्या ज्या सगळ्या डॉक्युमेंटरीज बनवणारे असतात त्यांच्यासाठी म्हणून ही एक चौथं वर्ष जे आपण म्हणूया की आपण ही संकल्पना रुजवतो आहे की तुमची डॉक्युमेंटरी तुम्ही कुठे कुठे दाखवू शकता. तर त्यापैकी एक हा प्लॅटफॉर्म आहे जो इंटरनॅशनल टुरिझम शॉर्ट फिल्म फेस्टिवल म्हणता येईल, आणि हा अजूनही आम्ही मोठा करणार आहोत. सो जे पुस्तक आहे ते मला असं वाटतं की गणेशकडे तू द्यावं, आणि सगळी जी मंडळी आहेत ती ॲक्च्युली घरचीच आहेत आणि गेले अनेक दिवस अनेक वर्ष ही राबत आहेत. कोणाचं नाव जर चुकून राहिलं गेलं माझ्याकडनं तर प्लीज क्षमस्व. पण ही सगळी मंडळी जी आहेत ती अत्यंत दरवर्षी गणेशच्या एका हाकेवरती येतात आणि वेगवेगळ्या प्रकारे काम करत असतात. शेवटचं नाव सर्वात महत्त्वाचं आहे, ज्याचे आभार मानले पाहिजेत आपण सगळ्यांनी. ते शेवटच्या नावापर्यंत नक्की सगळ्यांनी थांबावं. सो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, मीडिया पब्लिसिटी आपल्या प्रत्येक वर्षी जेव्हा काही अगदी सुरुवातीच्या प्री इव्हेंट पब्लिसिटीपासनं सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये चॅनलमध्ये याचं कव्हरेज येतं. त्याच्यासाठी जीवराजचे खूप जास्त आभार. अत्यंत ऑर्गनाइज्ड पद्धतीनं या गोष्टी होत असतात दरवर्षी. इव्हेंट मॅनेजमेंट ही एक मोठी कला आहे आणि त्यामध्ये दरवर्षी नवीन नवीन लोकही येतात. या वर्षीपासून आमच्याबरोबर अश्विनी आहे जी या परिवारामध्ये आहे. अश्विनीचे विशेष करून आभार. पण त्याशिवाय आम्ही सगळी मंडळी असतो, ज्याच्यामध्ये सारंग असतो. सारंग कुठे आहे माहीत नाही, पण असाच तो नेहमीच असतो, कुठेतरी बिझी असतो, काही कामं करत असतो. सो सारंग आहे, अजित आहे, महेश आहे. सो आम्ही सगळे वेगवेगळ्या कपॅसिटीमध्ये काही ना काही करत असतो. ज्युरीमध्ये वैशाली दरवर्षी असते. यावर्षी अक्षय येऊ शकला नाही, संतोष सर आहेतच. विठ्ठलही या निमित्ताने आपल्याला जॉईन झाला आहे. स्क्रीनिंगची जबाबदारी यावेळेस अजय कांबळे आणि दत्ता यांनी घेतलेली होती, आणि तुम्ही ज्या फिल्म्स पाहिल्या 2 दिवस त्या सगळ्या स्क्रीनिंग करण्याचं काम जे आहे ते अजय आणि दत्ता करत होते. कॅमेरा टीमही यावर्षी आहे. शुभम आहे, शुभम बरोबर अमित आहे, अजय आहे, हे नेहमीच असतात. सो या सगळ्यांचे आभार. आणि सगळ्यात शेवटी कोणाचं नाव राहिलं असेल तर प्लीज माफ करा. सगळ्यात महत्त्वाचं नाव ह्याच्यामध्ये की दरवर्षी एक इव्हेंट म्हणून नेहमीच काही ना काही अडचणी येत राहतात, अडथळे येत राहतात. एक टीम म्हणून आमचं त्याच्यावरती ब्रेनस्टॉर्मिंग होतं. त्या अडथळ्यांवरती काय करायचं, कसे उपाय काढायचे याच्यावरती आमची बरीच चर्चा होते. बऱ्याचदा भांडणंही होतात, वाद होतात. पण एक माणूस जो नेहमीच या सगळ्यांमध्ये मार्ग काढून आम्हाला अचंबित करतो आणि हा इव्हेंट नक्की होतो ज्याच्यामुळे, तो माणूस म्हणजे गणेश चप्पलवार. ठीक आहे. आणि गणेश फक्त नसतो दरवर्षी, तर गणेशबरोबर त्याचं पूर्ण कुटुंब या इव्हेंटमध्ये सहभागी असतं. गणेशच्या आई आहेत ज्या प्रत्येक वर्षी असतात. मला असं वाटतं की आईंसाठी ही टाळा होऊ द्या. संपदा आहे, छोटी मुलगी आहे, मिसेस आहेत. गणेशचा भाऊ आहे. सो जो आम्ही फक्त हाच इव्हेंट नाही, इतर अनेक जे इव्हेंट होतात त्याच्यामध्येही गणेशा भावाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. सो पूर्ण चप्पलवार कुटुंबांचं ॲक्च्युली अभिनंदन, गणेशचं विशेष. आणि पुढील वर्षी हा अजून महोत्सव जास्त बिगर लाऊडर असा असेल, हे एक आश्वासन. धन्यवाद.